महाविकास आघाडी असो किंवा महायुती, सध्या माइंड गेम जोरदार सुरू आहे। अर्थातच पार्श्वभूमी आहे लोकसभा निवडणुकांची। आता महाविकास आघाडीचंच घ्या ना, कारण महाविकास आघाडी येत्या 2 दिवसात जागा वाटप आणि उमेदवार जाहीर करण्याची दाट शक्यता आहे। आचारसंहिता जाहीर होण्याआधी उमेदवार जाहीर करून मवियाचा प्रचार आघाडी घेण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। 2 दिवसात मविया जाहीर करणार उमेदवार। महायुती आधी मविया लोकसभेचे उमेदवार रिंगणात उतरवणार। महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीनं मात्र जागा वाटपात आघाडी घेतली। महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आला असून उद्याच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचा दावा करण्यात येतो। 6 तारीख को उसकी मीटिंग है। खुद हमारे तरफ से बाला साहब थोराट जी उसमें मीटिंग में रहने वाले हैं। शरद पवार जी रहेंगे, उद्धव जी रहेंगे, प्रकाश आंबेडकर जी रहेंगे और वो मीटिंग 6 तारीख को पूरी होंगी। विजय वडेट्टीवार यांनी तर येत्या 2-4 दिवसात घटक पक्षांमधील जागा वाटप आणि उमेदवार निश्चिती करणार असल्याचं सांगितलं। शरद पवार गट देखील वर्धा लोकसभा जी आहे ती सीट मागते। अजून अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, ही चर्चा आहे। जे मागितले आहे किंवा त्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे। 2 दिवसामध्ये चर्चा होऊन यावर निर्णय होईल। ठाकरे गटानेही जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कोणतेच मतभेद नसल्याचं सांगितलं। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा होते, मतभेद कसं? एखाद्या जागेवर आग्रह त्यांचाही असतो, आपलाही असतो, कार्यकर्त्यांचा दबाव असतो। एखाद्या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा बहुजन वंचित आघाडी यांनी जर एखादी मागणी केली असेल त्याच्यावर नक्की चर्चा होते। अगोदर उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेण्याचा मवियाचा प्रयत्न असणार आहे। महाविकास आघाडी उमेदवार यादी तयार असल्याचं सांगत असले तरी जागा वाटपात आयत्या वेळी घोळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मीनाक्षी म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार की नाही या संदर्भात सस्पेन्स कायम आहे। जागा कमी जास्त करू पण मवियात सामील व्हा असं आवाहन काँग्रेसनं केलंय। महाविकास आघाडी आणि वंचितचा या माइंड गेममुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत। चार ते 3 मिनिटात आम्ही 4-5 जागेपर्यंतही किंवा चर्चेनंतर पुन्हा कमी अधिक होतील त्यासाठीही आम्ही तयार आहोत। महाविकास आघाडीत वंचित सामील होणार की नाही हा प्रश्न अजून जसाच्या तसा आहे। मवियात वंचित सामील होण्याबाबत एकही सकारात्मक गोष्ट होताना दिसत नाही। मवियाचे नेते आणि वंचितकडून एकमेकांविरोधात राजकीय डावपेचांचा वापर होतो, त्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या मनात कमालीचा गोंधळ आहे। आता तर काँग्रेसनं जागा वाटपाच्या मुद्द्यावरही लवचिकता दाखवली। वंचितसाठी 5-6 जागा कमी जास्त करू पण त्यांनी मवियात यावं असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलं। ते म्हणतील त्या पद्धतीनं करायची महाविकास आघाडींनी तयारी दर्शवली आहे, पवार साहेबांनी दर्शवलेली आहे। 4 ते 3 मिनिटात आम्ही 4-5 जागेपर्यंतही किंवा चर्चेनंतर पुन्हा कमी अधिक होतील त्यासाठीही आम्ही तयार आहोत। शेवट तानाशहाला संपवायसाठी या देशातील सर्व त्या विचाराची मंडळी एक आली पाहिजेत। हा देशाच्या संरक्षणासाठी आणि लोकशाहीसाठी ही काँग्रेसची भूमिका आहे। दुसरीकडे पवार गट ही वंचितनं संविधान विरोधी शक्तींविरोधात एकत्र यावं असं आवाहन केलं। वंचित आघाडी जो पक्ष आहे त्यांचं जे काही सीटच्या बद्दलची चर्चा आहे ती लवकरच संपेल आणि ती संपल्यानंतर नावं जाहीर होतील असं पेपरमध्ये वाचल्यानंतर मला तरी वाटतं। सुप्रिया सुळेंनी मात्र आपण महाविकास आघाडीच्या त्या प्रक्रियेत नसल्याचं सांगत या मुद्द्यावर कानावर हात ठेवले। मी त्या इंटरनल मीटिंग्समध्ये नसते,
पण आमचे वरिष्ठ सगळे जे नेते आहेत ते तुमच्याशी नेहमीच बोलतात, त्याच्यामुळे मला वाटत नाही की फार काय अडचण येईल. सगळं पुढच्या 2-1 दिवसामध्ये पूर्णपणे स्पष्ट होईल चित्र. आघाडी झाली नाही तरी दोष आपल्यावर येऊ नये असं वंचितलाही वाटतं आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनाही वाटतं. हा माइंड गेम आता कोण जिंकणार हे पाहावं लागेल. भूपेश बारंगे, लोकशाही मराठी, वर्धा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.